हा त्या राजधानीकडे जाणारा प्रवास आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न जगलं. ढगांमध्ये हरवलेला गड, पहाटेची थंडी आणि सूर्योदयासाठी पहाटे 3:30 ला सुरू झालेला आमचा हा प्रवास. भटकंतींच्या वाटेवर आज किल्ल्यांचा राजा राजगडाला भेट देण्यासाठी पाली रूटने हा ट्रेक सुरू केला. पण समोर काहीच दिसत नव्हतं. फक्त टॉर्चचा लाईट आणि धुक्यात हरवलेली वाट. थंड वारा, फॉगी ॲटमॉस्फिअर आणि ट्रेकसाठी असलेली प्रचंड गर्दी. पूर्ण वाईब सिनेमॅटिक वाटत होता. उंच दगडी पायऱ्या चढत चढत जेव्हा पाली दरवाजा समोर आला तेव्हा गडाची भव्यता खरंच जाणवली. याच गडावर छत्रपती शिवाजी महाराज जवळपास 25 वर्ष राहिले. याच तटबंदीवरून स्वराज्याचे निर्णय घेतले गेले आणि याच गडावर स्वराज्याची स्वप्ने आकारण्यात आली. बालेकिल्ल्यावर सनराईज पाहण्याचा प्लॅन होता, पण धुकं इतकी होती की सूर्यच दिसला नाही. तरीही ढगांमध्ये उभा असलेला राजगड वेगळाच मॅजिकल वाटत होता. असं म्हणतात, तानाजी मालुसरे यांच्या वीरमरणाची बातमी ऐकल्यावर गड आला पण सिंह गेला हे शब्द महाराजांनी याच राजगडावरून उच्चारले होते. राजगड म्हणजे दुहेरी तटबंदी, धुक्यात हरवलेला बुरुज आणि समोरचा अथांग सह्याद्री. मनाला प्रसन्न करणारा अनुभव. तुमचा राजगडाचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.